जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ, आवाज जनसामान्यांचा. लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज. राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत इटकूर येथे खेळाडूंचा सत्कार सोहळा संपन्न. दिनांक 28 नोव्हेंबर इटकूर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मुलींच्या संघाने राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत अजिंक्यपद पटकावत प्रथम क्रमांक मिळवला, तसेच मुलांच्या संघाने अट्यापट्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. दिनांक 21 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत ठाणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत 8 विभागातील 8 संघाने सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये कळंब तालुका इटकूर जिल्हा परिषद प्रशालेच्या मुलींनी लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करताना चुरशीच्या लढतीत पुणे विरुद्ध 5-0 ने विजय मिळवला व बीड संघाला अतिरिक्त वेळेत 5-0 ने हरवत, तर नागपूर संघाला 10-0 ने पराभव केला. इटकूर शाळेतील मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. खेळाडू अश्विनी वाघमारे, सिद्धी पावले, जान्हवी राऊत, गौरी वैरागे, रिया अडसूळ, प्रिया डोंगरे, नेहा शिरसाट, श्रावणी भांडे, मयुरी आव्हाड, समीक्षा माळकर, पूर्वी खामकर, आर्या बावळे तसेच आट्यापाट्या स्पर्धेमधील कृष्णा लांडगे, श्रेयस बावळे तसेच सुदर्शन गंभीर या सर्व खेळाडूंचे मार्गदर्शक व क्रीडा शिक्षक अनिल शिंदे सर, शरद गव्हार सर, सचिन तपकिरे सर यांचे मार्गदर्शक लाभले. तसेच यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे सर, केबी बाबर सर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिदास पावले, उपाध्यक्ष बिभीषण देसाई, सदस्य विनोद गाडे, सचिन शिंदे, हेमंत पोते, लक्ष्मण अडसूळ, आनंददादा अडसूळ, अभयसिंह अडसूळ, बाबा जगताप व इटकूरच्या सरपंच मोहराताई कसपटे तसेच महादेव अप्पा पावले, शिक्षणप्रेमी, क्रीडाप्रेमी व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद प्रशाला इटकूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रीडा शिक्षक व सर्व खेळाडूंचे मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. धाराशिव प्रतिनिधी संतोष गिरे,